अथर्व बिचारे घरात कुठेच दिसत नाही, गायब झालाय, कदाचित तो पळून गेला. ठरलं तर मग या मालिकेच्या 2 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चैतन्य अथर्व बिचारेला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो. चैतन्य त्याला रूम मध्ये शोधत असतो, पण तो कुठेच सापडत नाही. अर्जुन तिथे येतो. तो चैतन्याला म्हणतो, काय झालं? चैतन्य त्याला म्हणत असतो, अथर्व बिचारे नाही इथे, तो पळून गेला आहे. अर्जुनला ते ऐकून धक्का बसतो. अर्जुन सायलीला फोन करतो आणि म्हणतो, आपल्या केसचा मुख्य साक्षीदार पळून गेला आहे. अथर्व बिचारे कोर्टामध्ये साक्षींच्या विरोधात साक्ष देणार असतो. तर आता तोच पळून गेल्यामुळे सायलीला धक्का बसलेला असतो. सायली मनामध्ये म्हणत असते, म्हणजे आता साक्षीला हरवण्याचे सर्व मार्ग बंद. अथर्व बिचारेला गायब करण्याचा डाव हा मैपत आणि साक्षीचाच असू शकतो. तर आता अर्जुन आणि सायली साक्षीच्या विरोधात कसे पुरावे शोधतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.